नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त असा आहे, कारण राकेशची पूर्ण वाट लावलेली आहे त्या आलेल्या बॉसने तर राकेशला धुतलेला तर आहेच, परंतु त्याचबरोबर राकेशला बूट सुद्धा पुसायला लावलेले आहेत. राकेशची पूर्ण वाट लावलेली आहे, त्याचा गळा दाबलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सुद्धा आता दत्तगुरूंच्या पादुका येणार आहेत आणि त्यावेळेस त्यांच्या पूजेचा मान आजीने ईश्वरीला दिलेला आहे. ईश्वरीचा जवळजवळ आजीने स्वीकार केलेला आहे. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर ईश्वरी आता ऑफिसमध्ये आलेली असते. तिला इकडे कॉन्फरन्स रूममध्ये अर्णवने यायला सांगितलेलं असतं. ती तिथे येते आणि अर्णव सर असा आवाज देऊ लागते. त्याचवेळी सात्विक फॅशनचे तिथे बोर्ड लावलेले असतात, त्याच्याकडे ती पाहत असते. अर्णवने का बोलवलंय, नक्की काय अर्णवचं काम असेल, या गोष्टींचा विचार ईश्वरी करत असते. त्याचवेळी ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर अजून कसे आलेले नाही आहेत, नक्की काय आहे, कुठे गेलेत ते. समोर येते आणि पाहते तर काय, तिथे एक चिठ्ठी ठेवलेली असते. ती चिठ्ठी उचलते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की स्पीकर ऑन कर. मग ईश्वरी स्पीकर ऑन करते आणि त्याच्यावरती अर्णवचा आवाज तिला ऐकू येत असतो. अर्णव त्याच्यामध्ये बोलत असतो की मिस इंदोर, मला माहिती आहे खूप दिवस झालं आपण एकत्र आहोत, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. आपण दोघं एकमेकांसाठी बनलेलो नाही आहेत असं आपल्याला वाटायचं, परंतु आपल्या दोघांमध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये सिमिलॅरिटी नाही आहे. आपल्या दोघांमध्ये वारंवार वाद होत असतात. आपल्या दोघांमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. हे सगळं इकडे अर्णव बोलत असतो. पण आजपर्यंत मला असं वाटत होतं की आपल्या दोघांमध्ये कुठलीच गोष्ट सिमिलर नाही, पण आजपासून असं तो बोलत असतो आणि पुन्हा पुन्हा तोच आवाज ऐकू येतो. पुढचं काही ईश्वरीला ऐकायलाच येत नाही. ईश्वरी म्हणते असं का होतंय, मला पुढचा आवाज का ऐकायला येत नाहीये, मला पुढचं का समजत नाहीये की काय बोलले जातंय, अर्णव सर काय बोलतायत, ही गोष्ट मला का कळत नाहीये. म्हणून ईश्वरी विचार करत असते. इकडे अर्णव मात्र वेगळ्याच गोष्टींचा विचार करतो की मी सिंदूरने ऐकलं असेल ना, तिला काय वाटलं असेल, तिच्या डोक्यात काय सुरू असेल. आणि मग अर्णव म्हणतो की नक्कीच मला तिथे जाऊन पाहावं लागेल का, असा अर्णव विचार करू लागलेला आहे. अर्णवच्या डोक्यात सुरू असतं की मिस इंदोर ॲक्सेप्ट करेल ना या गोष्टी, मिस इंदोरला काय वाटत असेल, हाच विचार अर्णव फक्त करत असतो. इकडे ईश्वरी मात्र म्हणत असते की काय आहे हे, काय केलं हे अर्णव सरांनी असं, आणि ते असं का बोललेले आहेत, काय आहे या सगळ्याचा अर्थ. ईश्वरी असा विचार करत असते कारण तिने तिथे ठेवलेला मोबाईल हातात घेऊन शेवटपर्यंत रेकॉर्डिंग ऐकण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते रेकॉर्डिंग मात्र तिला ऐकायला मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये ते रेकॉर्डिंगच नसतं. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरांनी असं का केलेलं आहे आणि ते असं का बोललेले आहेत. एकतर त्यांनीच लग्न करून मला आणलंय ना, मग कशासाठी असं मला बोललेले आहेत ते. ईश्वरीच्या डोक्यात हाच विचार सुरू असतो. ईश्वरी म्हणत असते की नाही, या सगळ्याचा जाब मला त्यांना जाऊन विचारावाच लागणार आहे. हे सगळं काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत, एवढंच इकडे ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतं. आणि ईश्वरी म्हणत असते की नाही, मला ना या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत, नक्की काय झालेलं आहे आणि कशामुळं. आणि असं म्हणत आत्ताच्या आत्ता मी जाते आणि अर्णव सरांना जाब विचारते, असं म्हणत ईश्वरी आता अर्णवकडे चाललेली असते. कारण ईश्वरीला बघायचं असतं की नक्की अर्णव सरांनी ह्या सगळ्या गोष्टी का केलेल्या आहेत आणि ते माझ्याशी असं का वागलेले आहेत, एवढाच प्रश्न तिच्या डोक्यात असतो. ईश्वरीला राग आलेला असतो, कारण लग्न त्यांनी केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, आणि मग आता का त्यांना असं वाटतंय की लग्न नको आहे, म्हणजे त्यांना वाटेल तेव्हा ते बोलणार, त्यांना वाटेल तेव्हा ते मनाला येईल तसे वागणार, आणि मी काय त्यांच्या गोष्टी ॲक्सेप्ट करायचं आहे, एवढंच ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतं. आणि ईश्वरी मात्र म्हणत असते की आता मी ना अर्णव सरांचं अजिबात ऐकून घेणार नाही आहे, कारण त्यांना काही वाटेल आणि ते काही बोलत राहतील, मी काय त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं आहे, असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतं. आणि इकडे अर्णव मात्र म्हणत असतो की मिस इंदोरला खरंच काय वाटलं असेल, मिस इंदोर खुश असेल ना, म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर तिला आनंद झाला असेल ना, हे अर्णवच्या डोक्यात सुरू असतं. आणि ईश्वरी येते आणि भयानक चिडलेली असते. तुम्ही समजता काय स्वतःला, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटतं का तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागत आहात, तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, लग्नही तुम्हीच केलं ना माझ्याशी, आणि आता तुम्हालाच वाटतंय की आपण दोघं एकमेकांसाठी बनलेलो नाही आहेत, आपण दोघं मिसमॅच आहोत, आपल्या दोघांचं काहीच एकत्र होऊ शकत नाही आहे, आता हे सगळं तुम्हाला वाटायला लागलंय का, असं इकडे ईश्वरी येऊन विचारते. अर्णव म्हणतो की मी सिंदूर अगं काय बोलतेस तू, त्याच्यापुढे मी काहीतरी बाकीचं लिहिलंय ना,
ते का तू ऐकलेलं नाहीये? असं म्हणत अर्णव तिलाच विचारू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की काय बोलताय तुम्ही, मलाच बोला. तुमच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं आणि तुम्ही माझ्याशीच अशा पद्धतीने बोलत असता. अर्णव म्हणतो तू पूर्ण ऐकलं नाही आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते पूर्ण काय ऐकणार आहे, त्याच्यात तेच तेच तर होतं लिहिलेलं वारंवार, अजून काय वेगळं ऐकायचं होतं त्याच्यामध्ये? आणि त्याचबरोबर तेच वाजत होतं. आता अर्णवला प्रश्न पडतो असं कसं झालेलं असेल, मी तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिलेल्या होत्या, सॉरी बोललेल्या होत्या, रेकॉर्डिंग केलेल्या होत्या, मग हे असं कसं काय होऊ शकलेलं आहे? हा विचार अर्णवच्या डोक्यात सुरू झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते हे बघा, आता तुम्हाला काहीही वाटू द्या, कारण मला त्याने फरक पडत नाही आहे. कारण मला माहिती आहे की आत्ता आपलं लग्न झालेलं आहे आणि आपण दोघं वेगळं कधीच होऊ शकत नाही, असं इकडे ईश्वरी अर्णवला सांगत असते. खरं तर ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ईश्वरी भयानक अशी चिडलेली असते आणि तिची चिडचिड सुरूच असते. तिचं एकच म्हणणं असतं की तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या मर्जीप्रमाणे गोष्टी होणार नाहीत. कारण आता आपलं लग्न झालेलं आहे आणि आपल्याला एकत्र राहावंच लागणार आहे, असं ईश्वरी सांगत असते. ईश्वरीला खरं तर राग आलेला असतो. अर्णव मात्र जातो आणि चेक करू लागतो. म्हणजे मी सिंदूरने शेवटपर्यंत ऐकलंय असं म्हणते, मग काय आहे नक्की, प्रॉब्लेम काय झालाय? असं म्हणत अर्णव कॉन्फरन्स रूममध्ये येतो आणि तिथे असलेला मोबाईल हातात घेतो आणि तो स्वतः ऐकू लागतो. शेवटपर्यंत ऐकतो आणि तो म्हणतो असं कसं झालं, म्हणजे मी स्वतः याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं होतं, एवढं सगळं केलेलं होतं आणि मग गोष्टी अशा कशा झालेल्या आहेत, हा विचार अर्णवच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की नाही, काहीतरी गोंधळ झालेला आहे, असं अर्णवच्या डोक्यात येतं. आणि म्हणजेच मी सिंदूरने काहीच ऐकलेलं नाही आहे म्हणून हा सगळा गोंधळ झाला आहे, हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही, आता मला कळलेलं आहे की प्रॉब्लेम काय झालेला आहे ते. आणि असं म्हणत अर्णव आता विचार करू लागलेला आहे. अर्णवलाही कळलेलं आहे की कशामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि अर्णव म्हणतो की नाही, मी सिंदूरला कळलंच नाही आहे ना, मी तर त्याच्या पुढच्याही गोष्टी बोललेलो होतो, मी सिंदूरबरोबर मला राहायचं आहे, हे सगळं मी त्याच्यामध्ये बोललेलो होतो. पण आता मी सिंदूरचा जर गैरसमजच झाला असेल तर मी काहीच नाही करू शकत आहे, असं अर्णव बोलू लागतो. तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी घरी आलेले असतात. अंजली त्या दोघांना विचारू लागते. ईश्वरीला म्हणू लागते की काय गं ईश्वरी, काय सरप्राईज देणार होता चिंटू तुला, असं ती आवर्जून ईश्वरीला विचारते. आणि अर्णवला ईश्वरी अंजलीला म्हणू लागते की विचारा ना तुमच्या चिंटूला काय सरप्राईज देणार होता, ते तुमचा चिंटूच देणार होता ना सरप्राईज, मग विचारा त्यालाच, असं जेव्हा ईश्वरी म्हणते तेवढ्यातच आता धावत आलेली असते ती म्हणजे वल्लरी. कुणी सांगितलं होतं त्या जुन्या वस्तू विकायला, त्यात माझं महत्त्वाचं सामान होतं. आता तिला सगळेजण म्हणत असतात की असं काय महत्त्वाचं होतं तुझं, आणि बरं महत्त्वाचं होतं तर स्टोअर काय ठेवलंस तू, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि सगळेजण तिला तीच गोष्ट विचारत असतात. ती म्हणत असते की माझी मी बघेल. तेव्हा ईश्वरी म्हणते त्या स्क्रॅपवाल्याकडे आपण दोघी जाऊया, मी येते तुमच्याबरोबर. आता मात्र तिला खूप राग येतो. ती म्हणत असते की काही गरज नाही आहे, माझी मी बघून घेईल, माझं काय करायचं आहे ते. इकडे दादाने आता उचललेलं असतं ते म्हणजे या राकेशला आणि त्या स्टोअर रूममध्ये, म्हणजे जिथे त्या गोडाऊनमध्ये आणून टाकलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की बॉस येत आहेत. बॉसच्या समोर एक शब्दही काढायचा नाही आहे तोंडातून, एवढं लक्षात ठेव. जर तू बॉसच्या समोर एक शब्दही बोललास ना तर तुझी वाट लागणार, एवढं लक्षात ठेवायचं. तर हा मात्र म्हणू लागतो म्हणजे कोण बॉस आहे तुमचा, मी नाही भीत तुमच्या बॉसला, असं म्हटल्याबरोबर इकडे हे सगळेजण म्हणत असतात तू आमच्या बॉसला भीत नाही आहे, बरं ठीक आहे कळेल आता. आणि तेवढ्यातच बॉसच्या गाडीचा आवाज येतो. बॉसच्या गाडीचा आवाज आल्यावर हे सगळे दादा त्याचबरोबर त्याचे फंटर जे असतात ते घाबरलेले असतात. ते म्हणत असतात की बॉस आलेले आहेत, शांत बसायचं, जेव्हा तोंड उघडायला सांगितलं जाईल ना तेव्हाच तोंड उघडायचं आहे, अन्यथा ते तोंड उघडायचं नाही, असंही इकडे सांगितलं जातं आणि त्याला दम दिला जातो. आणि तो म्हणत असतो मी नसतो भीत, कोण तुझा बॉस आहे आणि कोण, मला काय देणं घेणं आहे त्याच्याशी, असं राकेश बोलत असतो. तेव्हा मात्र ही लोक म्हणत असतात की नीट वागायचा. आणि तेवढ्यातच बॉसची एंट्री झालेली आहे. बॉस तिथं आलेले आहेत आणि त्यांना पाहून दादा वगैरे बाकीचे सगळे तर खूप घाबरलेले असतात. परंतु राकेश मात्र निर्लज्जासारखा पाहत असतो. तेव्हा बॉस दादाला खुणवतात, कारण बॉसच्या बुटावरती धूळ लागलेली असते आणि बॉसचं असं म्हणणं असतं की हे बूट त्याला साफ करायला सांग. आता ते बूट साफ करायला सांग हे म्हटल्याबरोबर इकडे राकेश म्हणत असतो मी नाही साफ करणार ते बूट. आणि इकडे बॉसने सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता हे बूट साफ करायचे आहेत. आता राकेशला काही बॉसचं बोलणं ऐकायचं नसतं. तेव्हा मात्र इकडे दादाला खूप राग येतो.
दादा म्हणतो की तुला कळत नाही का? आणि दादा त्याला सांगू लागतो. तेव्हा राकेश हसत असतो आणि म्हणत असतो, ए कोणाला ऑर्डर सोडतोस तू? कोणाला? मला? अजिबात नाही जमणार. चल, काय करत नसतोय मी. असं म्हटल्याबरोबर बॉस ओरडतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता उठायचं आणि ते बूट आहेत ना ते साफ करायचे. बॉसच्या आवाजाने राकेशची वाट लागलेली असते. बॉस म्हणत असतात की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, कारण मला खोटारडी माणसं आणि त्याचबरोबर फुकटी माणसं या लोकांचा खूप राग आहे. आणि तू तर त्या दोन्हीमध्ये पण येतो. खोटारडाही आहेस आणि फुकटाही आहेस. आता मात्र बॉसच्या या बोलण्याने वाट लागलेली असते, ती म्हणजे राकेशची. राकेशला आता तिथे बॉस दादाला सांगतो की त्याला उचल आणि त्या माझ्या पायाशी आण. आता दादाने त्याला पायाशी आणलेलं असतं आणि ती बुटावरची धूळ जी आहे ती साफ करायला सांगितली जाते. इकडे आता घरी अचानक आजी आलेली असते. सगळेजण पाहत असतात की आजी तीर्थयात्रेला गेलेली होती आणि अचानक कशी आली. अर्णव तर धावत जातो, आजी आजी म्हणत तिला जाऊन मिठी मारू लागतो. तेव्हा मात्र इकडे सगळे बोलत असतात. मामांनी सुद्धा आजीला आल्याला नमस्कार केलेला असतो आणि मग अर्णव म्हणत असतो की अगं आजी, कळवायचंच ना, गाडी पाठवली असते एअरपोर्टला. तेव्हा आजी म्हणते, अरे कसं आहे माहिती आहे का, यावेळेस आपल्याला तो मान मिळालेला आहे. गेली 20 वर्ष सात्विकाला नेहमी वाटायचं की आपल्या घराला तो मान मिळाला पाहिजे, पण गेली 20 वर्ष आपल्या घराला तो मान काही केल्या मिळत नव्हता. ह्या वर्षी तो मिळालेला आहे आणि दत्तगुरूंच्या सुवर्णपादुका आपल्या घरी येणार आहेत. त्यामुळं काहीही झालं तरीही तुला ती पूजा करायची आहे असं आजीने आवर्जून सांगितलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणत असते की अगं आजी, काळजी करू नको, चिंटू आता सगळं करतोय. ईश्वरीचं ऐकून तो पूजाही करायला लागलेला आहे आणि मग ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी हा पूजेचा मान घ्यायचा आहे आणि मी कोणाचं काहीही ऐकणार नाहीये असं सुद्धा आजीने ठणकावून सांगितलेलं असतं. सगळेजण पाहतच असतात आणि आजीला म्हणत असतात की हो. मग अंजली तिथं असते. तेव्हा ईश्वरी सुद्धा म्हणत असते, काळजी करू नका आजी, सगळं व्यवस्थित होईल असं ईश्वरी सुद्धा सांगू लागते. अर्णव त्याचबरोबर बाकीचे सगळेजण तिथं पाहत असतात नक्की काय झालेलं आहे आणि आजी एवढ्या लवकर का आली, कारण हे सगळं गरजेचं होतं असं आजीचं म्हणणं असतं आणि म्हणूनच मी लवकर येण्याचा निर्णय घेतलेला आहे असं सुद्धा आजी सांगत असते. कारण आजीचं म्हणणं आहे की आत्ता जर ह्या पूजेसाठी मी आली नसते तर मला वाईट वाटलं असतं, कारण इतक्या वर्षाची सात्विकाची ती इच्छा होती हा मान आपल्या घराण्याला मिळावा, पण 20 वर्षात तो मान आत्ता आपल्या घराला मिळलेला आहे आणि त्यामुळं मला इथे यावं वाटलं आणि हे सगळं आजी सांगत असते. तेव्हा मात्र हे सगळेजण ऐकत असतात. इकडे आता राकेशची तर वाट लागलेली आहे, कारण त्या बॉसने राकेशला आता त्याचे शूज पुसायला लावलेले आहेत आणि राकेश मात्र आता लफंगा जो आहे, भामटा जो आहे तो तिथं असतो आणि तो बॉस सांगत असतो की तू फुकटाय पण आहेस आणि त्याचबरोबर खोटारडा पण आहे. त्यामुळं एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की मला ती लोक आवडत नाही आहेत. आत्ताच्या आत्ता तुझा गेम मी वाजवू शकतो असं बॉस इकडे राकेशला बोलत असतो. परंतु ची तर वाट लागलेलीच आहे आणि आता बॉसने उठलेला आहे आणि तो म्हणत असतो की तू माझ्या पैशांवर आईश केलेली आहे, माझ्या पैशांवर, आणि आता तुझा हा माज जो आहे तो आम्ही ऐकून घ्यायचा आहे? अजिबात नाही, कारण काहीही झालं तरीही तुझा जो हा माज आहे तो सहन केला जाणार नाही. काहीही असलं तरीही तुला तुझी लायकी दाखवावीच लागणार आहे असं इकडे बॉस सांगत असतो आणि बॉसने राकेशचा गळा आवळायला सुरुवात केलेली असते. आता ह्या माणसाची आपल्याला गरजच नाही आहे, याचा काही फायदाच नाही आहे, तर याला ठेवून काय करायचं असं बॉस बोलत असतो आणि बॉसने मात्र आता राकेशचा गळा आवळायला सुरुवात केलेली असते. राकेशची मात्र वाट लागलेली आहे आणि बॉस मात्र राकेशला पूर्णपणे अक्षरशः तुडवत आहे आणि एवढंही बॉस सांगत असतो की मला अशी माणसं अजिबात आवडत नाही आहेत, लवकरात लवकर माझे पैसे द्यायचे आहेत. तो म्हणत असतो की मी देणारच होतो, मी दादालाही तसं सांगितलं होतं, पण अचानक अडचण आलेली आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की राकेशला आता 2 दिवसांची मुदत दिली जाते. या 2 दिवसांमध्ये राकेशने पैसे गोळा करायचे असतात आणि ते पैसे बॉसला आणून द्यायचे असतात. जर राकेश ते पैसे देऊ शकला नाही तर राकेशचा 2 दिवसामध्ये गेम होणार असतो. राकेशची वाट लागणार असते आणि इकडे राकेशला आता खरंच टेन्शन आलेलं असतं. पैसे तर गोळा केले पाहिजेत, यांच्याकडून आपण पैसे घेतलेले होते
तर आपल्याला मात्र हे सगळं सहन करावंच लागणार आहे. ही गोष्ट आता राकेशच्या लक्षात आलेली असते आणि राकेश मात्र जाम घाबरलेला असतो. राकेश म्हणत असतो की हो मी देतो पैसे, मी देतो पैसे, एवढंच राकेश बोलत असतो. परंतु राकेशची वाट लागणार यामध्ये काहीच शंका नाही. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मला एक खरं सांग की तू खरंच हे लग्न मानतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते अहो असं काय विचारताय, लग्न मानतेस म्हणजे तू मला नवरा मानतेस हे मला माहिती आहे ना, मग लग्न? तेव्हा ईश्वरी म्हणते अहो तेच ते, नवरा मानते म्हणजे लग्न पण मानते असंच झालं ना अर्थ त्याचा, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणतो हो का? आणि मग अर्णव म्हणतो की तू, अर्णवला ईश्वरी म्हणू लागते की तुम्हाला नाही कळणार आहे माझी किंमत, जेव्हा मी जाईल ना. तेव्हा अर्णव म्हणतो की तू कुठं जाणार आहेस, म्हणजे तू का जाण्याचा विचार करतेस, असं इकडे अर्णव तिला विचारू लागतो. तेव्हा ईश्वरी मग शांतच राहते, कारण ईश्वरीच्या डोक्यात काय सुरू आहे अचानक हे अर्णवला कळतच नसतं. आणि अर्णव तिला विचारू लागतो. तर इकडे आजीकडे आता ईश्वरी आलेली असते. आजी म्हणत असते की या पूजेमध्ये मला कोणतंही विघ्न यायला नको आहे, काहीही झालं तरीही या पूजेमध्ये अडथळा नको आहे, आणि जर याच्यामध्ये काही गोंधळ झाला तर त्या सगळ्याची जबाबदारी तुझ्यावर असणार आहे आणि मी तुला कधीच माफ करू शकणार नाही, असं इकडे आजीने ईश्वरीला धमकावलेलं आहे. बिचारा ईश्वरीची काहीही चूक नसताना आजी मात्र ईश्वरीला बोलत असते आणि ईश्वरीला म्हणत असते की बघ, म्हणजे तुला हे सगळं ऐकावंच लागणार आहे. तर अंजली इकडे राकेशची वाट बघत बसलेली असते आणि तेवढ्यातच राकेश आलेला असतो आणि अंजली सांगू लागते की अहो आपल्या घरी ना दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका येणार आहेत. म्हणजे राकेशला गुंडांनी आता सोडलेलं असतं आणि अंजली त्याला सांगत असते. तेव्हा मात्र तो म्हणतो की अरे वा, म्हणजे मला तर पैशांची गरज आहे आणि आता या पैशांसाठी म्हणजे याच्याशिवाय मोठं काही असू शकत नाही, हा विचार आता त्याच्या डोक्यात सुरू झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.